अडचणी येतात? ते साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे KYCची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं KYCची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे KYCची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. लाडक्या बहिणींच्या संपूर्णतः स्क्रुटिनीमध्ये आता ज्या काही पुढे बदल होणार आहेत की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन काही बदल होऊन त्यामध्ये स्क्रुटिनी अजून कडक केली जाणार आहे. कारण की अजूनही जर पाहिलं तर अनेकांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, अनेक महिलांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, ते त्यांच्या म्हणजे पतीच्या अकाउंटवरती किंवा मुलाच्या अकाउंटवरती अशा ठिकाणी पैसे घेत आहेत. त्यामुळे आता चालू योजनेमध्ये तर कुठेच पतीच्या किंवा आत्ता जे काही KYC झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच. कारण आता KYC केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही. ज्यांनी ज्या पद्धतीने KYC केलेली आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते. पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे KYC हे बंधनकारक हे तसंही DBT योजनेला KYC बंधनकारक असतंच. फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो. तो झाल्यानंतर आम्ही लगेचच KYC सुरू केलं. 6 महिन्याची मुदत आम्ही KYC करण्यासाठी दिली. आत्ता 31 मार्च पर्यंत ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये KYC हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना 31 मार्च पर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील. स्क्रुटिनी केल्यानंतर लाडक्या बहिणींचा जो राज्यभरातला आकडा आहे तो कमी झाला होता. आता एकंदरीत मला तुमच्याकडनं हे म्हणजे जाणून घ्यायचंय, लाडक्या बहिणींचा आकडा राज्यभरात वाढत राहणार आहे या संदर्भात म्हणजे तुमचं पुढचं धोरण काय असणार आहे? म्हणजे वाढावं हे हा आकडा की आता जितका योजनेचा लाभ घेत आहेत महिला भगिनी तेवढ्याच हा लाभ घ्यावा? अधिकाधिक पात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशन मध्ये काही बदल करावे हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही. ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खूप मोठी अपडेट सध्याची आलेली आहे. तर ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे किंवा मग ज्या बहिणी KYC करण्यापासून तशाच राहून गेलेल्या होत्या त्यांची KYC करणं झालीच नाही काही कारणास्तव किंवा मग कुठल्याही प्रकारे शासनाची चूक असो किंवा मग तुमची चूक असो, कुणाचीही चूक असो, काहीही असो कारण तुम्ही जर KYC पासून वंचित राहिल्या असाल म्हणजेच की तुमची KYC झालीच नसेल तरी तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी राहणार आहे. कारण की आता बघा आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे त्या सर्व बहिणींसाठी पोर्टलवर आता
बदल करण्यात येणार आहे. आता हे बदल कधी करण्यात येणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व काही माहिती जाणून घेऊया. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर ताईंनो, तुम्हाला घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. मला खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात की दादा आमची KYC झालीच नाही आहे, आम्हाला KYCसाठी पुन्हा संधी कधी मिळणार आहे, पोर्टल कधी चालू होणार आहे, KYC प्रक्रिया कधी चालू होणार आहे, पुन्हा संधी कधी मिळणार आहे, अशा विविध प्रकारच्या जे काही कमेंट्स असतात ते मला येत असतात. आता मी सर्वांना सांगतो की ताईंनो, सध्या तरी तुम्हाला KYCसाठी ऑप्शन दिलेलं नाही आहे. सध्या ज्यांची KYC चुकलेली होती, ज्या बहिणी KYC करताना जे पर्याय आलेले होते त्यामध्ये त्या चुकलेल्या होत्या, दोन्ही पर्यायांपैकी एक पर्याय चुकला असेल किंवा मग दोन्ही पर्याय त्यांचे चुकले होते, अशा बहिणींना सध्या पुन्हा KYC करण्यासाठी संधी मिळालेली आहे. म्हणजेच की त्यांची चुकीची दुरुस्त करण्यासाठी ही संधी मिळालेली आहे आणि ही संधी 31 मार्च 2026पर्यंत चालणार आहे. आणि ही शेवटची संधी असणार आहे त्यांच्यासाठी ज्यांची KYC चुकलेली होती. यामध्ये जर त्या चुकल्या तर पुन्हा त्यांना संधी नाही, हे गोष्ट इथं लक्षात घ्या. आणि ज्यांची KYC बाकी आहे, ज्यांची KYC झालीच नाही आहे, ज्या करूच शकल्या नाही आहे आपली KYC, त्यांना आता 31 मार्चनंतर म्हणजेच की 1 एप्रिल नंतर संधी मिळणार आहे. पोर्टलवर बदल करण्यात येणार आहे. आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की मंत्रिमंडळ यामध्ये निर्णय घेणार आहे. म्हणजेच की एकटा महिला व बाल विकास विभागाचा किंवा मग आदित्य तटकरे ह्या स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत, तर एक मंत्रिमंडळामध्ये बैठक होत असते. त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील, इतरही जे काही मंत्री असतील ते सर्व एकत्र बसतात आणि तिथं यावर निर्णय घेण्यात येतो. तर आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यामध्ये निर्णय येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे आणि या निर्णयानंतरच आम्ही तारीख सांगणार आहोत. म्हणजेच की तुम्हाला असं समजायला काही हरकत नाही की एप्रिल महिन्याच्या असं समजून घ्या की 10-15 तारखेपासून किंवा मग जर या निर्णयामध्ये ठरलं की एप्रिल महिन्यातच आपल्याला KYCमध्ये बदल करावा लागणार आहे, पोर्टलवर बदल करावा लागणार आहे आणि ज्यांची KYC झालीच नाही आहे या महिलांनासुद्धा संधी मिळणार आहे आणि त्यांना मुदतवाढ द्यायची आहे, तर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्येच ही संधी मिळणार आहे. परंतु जर एप्रिल महिन्यामध्ये जर नाही झालं असं तर मग मात्र तुम्हाला जून महिन्यापर्यंत थांबावं लागणार आहे. कारण की याआधी एक शासन निर्णय काढण्यात आला होता आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया जी आहे ही दरवर्षी जून महिन्यापासून जून ते जुलै या 2 महिन्यांमध्ये करून घेण्यात यावी. म्हणजेच की आता तुम्हाला एकतर एप्रिल महिन्यामध्येच ही संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर ठरवलं की तुम्हाला जी काही संधी द्यायची आहे, मुदतवाढ द्यायची आहे किंवा मग पोर्टलवर जे काही बदल करायचे आहेत ते जर एप्रिल महिन्यातच करायचे असेल तर तुम्हाला एप्रिल महिन्यातच तुम्हाला 10-12 तारखेपर्यंत हा बदल दिसून येणार आहे आणि तुम्हाला KYC पुन्हा करता येणार आहे. जर तसं नाही झालं तर मग तुम्हाला जून महिन्यापासून मात्र हे नक्कीच मिळणार आहे. कारण की जून महिन्यामध्ये KYCची प्रक्रिया व्हावी आणि दरवर्षी व्हावी अशा प्रकारचा शासन निर्णय एक आलेला आहे. आणि म्हणून असं वाटत आहे की एकतर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये 10-12 तारखेनंतरच ही संधी मिळणार आहे, पोर्टलवर नवीन बदल होणार आहे आणि ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांना नवीन ऑप्शन मिळणार आहे. परंतु जर असं नाही झालं तर मग जून महिन्यामध्येच हे बदल होणार आहे आणि तुम्हाला पुन्हा नवीन संधी मिळणार आहे KYC करण्यासाठी. तर त्यांना तुम्हाला बिलकुल घाबरायचं नाही आहे, आपल्याला सुद्धा संधी मिळणार आहे. मी या अगोदरसुद्धा खूप सारे व्हिडिओ टाकले ज्यामध्ये की 31 डिसेंबर 2025पर्यंत संधी होती आणि त्यानंतर संधीच मिळणार नाही असं खूप साऱ्या जे काही सोशल मीडियावर आहे सांगण्यात आलेलं होतं. परंतु आपल्या जे काही चॅनल आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व लाडक्या बहिणींना धीर दिला आणि त्यांनी सांगितलं आहे की शासनाची चूक होती आणि म्हणून तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, मुदतवाढ मिळणार आहे, तुम्हाला KYC करता येणार आहे. आणि त्याचप्रमाणे झालेलं सुद्धा आहे. शासनानं चुकीची दुरुस्ती करण्यासाठी सध्या संधी दिलेली आहे आणि ज्यांची KYC झालीच नाही आहे त्यांना आता पुढे संधी मिळणार आहे, त्यांनासुद्धा मुदतवाढ मिळणार आहे आणि त्यांचीसुद्धा KYC होणार आहे. तर घाबरून जायचं काम नाही आहे, तुम्हालासुद्धा पुन्हा संधी मिळणार आहे. हा बदल जो आहे, कारण की आपल्या जो पोर्टलवर आहे हा वारंवार बदल करतच राहिलेले आहेत. सरकार काही ना काही गडबडी झाल्यामुळे हा बदल पुन्हा करता येत आहे आणि या अगोदरसुद्धा खूप सारे बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा आपलं जे काही नवीन ऑप्शन आहे आपल्याला मिळण्यासाठी पुन्हा यामध्ये बदल करण्यात येणार आहे आणि या पोर्टलवर तुम्हालासुद्धा संधी मिळणार आहे. ज्यांची KYC झालीच नाही आहे त्यांनासुद्धा आता ही KYC करता येणार आहे. फक्त थोडंसं आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि धीर धरावा लागणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.